नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मुलांना शाळेत सोडून म्हणजे एक तर व्हॅनमध्ये जाते, दुसऱ्याला शाळेत सोडून सकाळी लवकर आवरून सगळा घरातील स्वयंपाक उरकून आणि झाडझूड फरशी वगैरे करून लागली देवपूजा करायला. कारण आजपासून ना 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताची सेवा करायची होती. आता लवकर का केली तर बऱ्याच काही गोष्टी होत्या, म्हणून त्याच्यामुळे मग मी लवकर सेवा करण्याचा प्रयत्न केला. आणि कधी काय होतं ना, इमर्जन्सी कधी काय होईल आयुष्यात सांगता येत नाही. थोडीशी सेवा जास्त झाली तरी चालेल म्हटलं, पण कमी नको पडायला. मग त्याच्या आधी ना पटकन घरातलं आवरून घेतलं, झाडझूड फरशी करून घेतली, की जेणेकरून मग लगेच देवाची पूजा करायला आणि मग लगेच सेवा करायला. आधी कसं व्हायचं ना, दोन्ही मुलं शाळेत म्हणजे दोघांपैकी एक शाळेत जायचा आणि एक घरी असायचा. मग त्याच्यामुळे ना त्यांच्याच हिशोबाने चालायचं. मग मी पहाटे उठून सेवा करायची. पण आता आहे ना, लवकर उठून स्वयंपाक करून घेतला. म्हटलं तो करून झाला ना, मग काही वाटणार नाही. मग दोन्हीही शाळेत गेले आणि लहाना 9 वाजता जातो आणि त्याला मी 12 वाजता घ्यायला जाते. मग 9 ते 12 हा 3 तास माझ्याकडे असतो. मग त्याच्यामध्ये म्हटलं चला देव वगैरे स्वच्छ करू. तसं तर मी दर 8-10 दिवसाला देव स्वच्छ करत असते आणि म्हटलं आता नव्याने सेवा करायला लागलोय ना, म्हटलं चला तर मग देव वगैरे स्वच्छ करू. आणि जी काही तुम्हाला आत्ता दाखवलं ना, तर आपली जी काही वातींची सेवा आहे ना, तर ते चालू होतं. अखंड दिवा स्वच्छ नाही केला, कारण त्याच्यात तेल पण होतं आणि तो चालू होता. म्हटलं मग तो शांत झाला, की मग तो साफ करूया. मग पटकन देवपूजेला लागली आणि आता मला ना बऱ्याच कमेंट्स येतात, की "ताई तू नित्यसेवा काय करते?" खरं तर आपण मंत्र, स्तोत्र जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो. पण नित्यसेवा काय करते? तर अर्थात महाराज आपल्याकडनं करून घेतात. कोणाकडनं किती नामजप करून घ्यायचं, कोणाकडनं काय करून घ्यायचं, हे सगळं त्यांनी ठेवलेलं आहे आपल्यासाठी. त्याच पद्धतीने आपल्याला ते करायचं असतं. तर मग मी काय करते ना, एकदा मांडी घालून बसली, की सगळे जे काही स्तोत्र, मंत्र आहे, ते सगळं मी सुरू करते. आता एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली, जी म्हणजे पितरांची सेवा आणि ती आता इतकी सवय लागलेली, की न चुकता ती होते. आणि तुम्हालाही सांगेल मी, की रोज पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करत जा. तुम्ही अगदी नित्यसेवा करत आहात, काहीही करत असाल, तर ती पितरांसाठी सेवा असते. बाकीच्या ज्या काही सेवा होत्या, त्या सगळ्या मी रोज करून घेतल्या. रोजच्या ज्या काही सेवा होत्या, त्या सगळ्या मी करून घेतल्या. आणि मी असा सेवा करत असताना म्हणजे एकदा मांडी घालून बसली ना, मग देवाचं वस्त्र बदलण्यापासून देवांची पूजा होईपर्यंत सगळं जे काही मंत्रस्तोत्र आहे ना, ते सगळंच मी एकाच याच्यात करून घेते. म्हणजे असं नाही की देवपूजा होईपर्यंत काय करायचं? मग तेव्हा मी म्हणजे सगळे मंत्र स्तोत्र आणि आता आता बघा महाराजांच्या मूर्तीवर पण अभिषेक करून झाला माझा छानपैकी. मूर्ती स्वच्छ करून घेतली. सगळ्या देवांना अष्टगंध आणि देवींना जे काही हळद-कुंकू होते ते अर्पण केले आणि मुलाला जेव्हा शाळेत सोडवायला गेली ना, तेव्हाच फुलं आणली. अधिक महिन्यात ना, हा भगवान विष्णूंचा फोटो मी इथे देवघरात ठेवला होता. म्हटलं आता 15 दिवसांनी चातुर्मासच लागणार आहे 15-20 दिवसांनी. म्हटलं मग तोपर्यंत असंच राहू द्या. कारण चातुर्मासात आपल्याला म्हणजे हा फोटो ठेवायचा असतो ना, म्हणून मग म्हटलं आता परत ठेवण्यापेक्षा आत्ताच ठेवून द्या. आणि छानपैकी फुलं भेटले. मी जेव्हा बाळाला सोडवायला गेली होती स्वामीला, तेव्हाच मग फुलं आणले. आणि आता ना रोज एक होणार आहे. कारण जेव्हा ना म्हणजे आपण घराच्या बाहेर पडलो ना, मग फुलं वगैरे आणून ठेवतो. आणि मग कसं आता पाऊस वगैरे पण चालू आहे, तर जास्तच फुलं आणून ठेवले. म्हटलं जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करूया. कधी-कधी कोरडी देवपूजा माझ्याकडनं पण घडते. खूपच काही अडचण असली किंवा घरात आजारपण असलं ना, मग कोरडी देवपूजा करते. जे काही स्तोत्र मंत्र होते ना, ते पठण केले मी. म्हटलं जेवढं होईल तेवढं करू. कारण आहे ना, सगळंच करणं शक्य होत नाही आणि बऱ्याच वेळा कमेंट्सला रिप्लाय पण देणं शक्य होत नाही. पण मी कितीही वाजून रात्री कमेंट्स रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. बराच काही बाकी आहे, त्यासुद्धा आज मी कंप्लीट करून टाकते. थोडासा तुम्ही पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. कारण कधी-कधी ना व्हिडिओमध्ये सांगूनसुद्धा प्रश्न विचारले जातात आणि ते ऑलरेडी सांगितलं असतं. आणि बऱ्याच बायका म्हणतात, की "तू खूप ब्रीफ सांगते, खूप सगळंच सांगते." तर एवढं सगळं सांगूनही कमेंट्स येतात. कारण अर्थात लोकांना या गोष्टी माहिती नाही आहे किंवा त्यांच्या अडचणी असल्यावर ब्रीफ किंवा सविस्तर बोलावंच लागतं. मस्तपैकी महाराजांच्या मूर्तीला वस्त्र परिधान केले. हे खूप सुंदर वस्त्र आहे. आता लवकरच गुरुपौर्णिमेचं सुद्धा छान वस्त्र येईल आपल्याकडे. आता हा व्हिडिओ जरी तुम्हाला 4-5 मिनिटाचा असेल, तरी सगळं करण्यासाठी मला जवळजवळ पाऊण तास लागलेला आहे. सगळ्या ज्या काही सेवा होत्या, फक्त जी वातींची सेवा आहे ना, ती आधी करून घेते आणि मग आरतीला लागते. कारण अजून 10:30 वाजले नाही आहे. आता 10:30चीच आरती करायची असं पण नाही. आपण तर 10:30चीच आरती करायची असं नाही. थोडंसं आता मी केंद्राप्रमाणे करते. कधी-कधी म्हणतो ना, की 10:30 होऊन जातात. पण शक्यतो मी 10:30चीच आरती करण्याचा प्रयत्न करते. 5-10 मिनिटं इकडं-तिकडं चालतं. आता मी करते म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही सकाळी 8ची पण आरती करू शकता. पण माझी मुलं लहान आहे, तर ते शाळेत गेल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणून मग मी हे सगळं आत्ताच करते.
चला आता मी सेवा करते. या वातींच्या सेवा आहे बघा, या सेवा करून घेते आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता आपली देवपूजा झाली आहे आणि जी काही फुलवातींची सेवा होती ना, तर आज 10 वाती होत्या, म्हणजे याच्यानुसार काय म्हणतात सेवेनुसार. तर आज ती सेवा झाली आणि आता आपण आहे ना स्वामीचरित्र सारामृताला सेवा करूया. आरती पण करून झाली. नेमकी असं ना की माझ्याकडे जवळजवळ 1-1.25 तास आहे, सव्वा तास आहे. मग तेवढ्यात मला स्वामीचरित्र सारामृत आणि 11 माळी जप करायच्या आहे. आता या 11 माळी एका बैठकीत होतील की नाही माहिती नाही, कारण मुलाला आणायला जायचं आहे, पाऊस पण चालू आहे आणि मुलं शाळेत गेल्यावर ना याचाच आनंद असतो आपल्याला की सेवा करायला जमते. कारण आधी असं व्हायचं ना की एक शाळेत जायची, दुसरा जात नव्हता, पण आता दोन्ही आहे. पण त्या 3 तासामध्ये म्हणजे 9 ते 12 या 3 तासामध्ये खूप जास्त मला सगळं करायचं असतं. तेवढं म्हणून स्वयंपाक करून झाला. कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की अगं ताई आम्हाला म्हणजे तू कसं मॅनेज करते, तर तुमच्यासारखंच माझं आहे. आता एवढंच की दोन्ही मुलं शाळेत जातात, मग थोडासा वेळ मिळतो म्हणून ना लवकर स्वयंपाक केलं, लवकर उठलं ना तर खूप जास्त फायदे होतात. असो चला, तर आता मी ना जे काही आपल्याला आधी स्वामी स्तवन वाचायचं असतं, बऱ्याच अशाच कमेंट्स आल्या मला की ताई मांडणी करायची असते का, किंवा मांडणी उचलायची नाही, मूर्ती उचलायची नाही, असं काहीही नाही आहे. मी रोज आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असेल तर रोज मूर्ती उचलणार, फोटो उचलणार, असं काही नाही आहे. तर आता कालच नारळ खडी साखर ठेवून आली. राहिला संकल्पाचा, तर मी संकल्प नाही करत, फक्त प्रार्थना केली की महाराज व्यवस्थित सेवा, सुखरूप पूर्ण सेवा करून घ्या आणि लवकरात लवकर सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे एखादा दिवस जर भेटला तर 2 पारायण या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू आता कसं काय होतं. म्हणजे म्हणतो ना की 29च्या आधीच पूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला आता मी पटकन सेवेला लागते आणि मग बघू पुढे काय होतं, कसं होतं. तर इथे आरती करून झाली आणि ना वातींची सेवा पण माझी करून झाली, जी मी साईडला ठेवलं. आता ही वातींची सेवा करत असताना जे निर्माल्य आहे ना, जे तुम्हाला आता दिसलं, तर हे तुम्हाला साठवून ठेवायचं असतं आणि नंतर मग तुम्ही जेव्हा तुमचं म्हणतो ना आपण की पूर्ण सेवा होते आपली, नंतर मग ते निर्माल्य तुम्हाला टाकून द्यायचं असतं. कुठलीही सेवा करत असताना सुरुवातीला आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं असतं. आदल्याच दिवशी जाऊन मी नारळ खडी साखर ठेवून आली होती. आता हे स्वामी स्तवन एकदा म्हणायचं पहिल्या दिवशी, नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. मग काय इथे माझं स्वामी स्तवन म्हणून झालं आणि नंतरच लगेच स्वामीचरित्र सारामृताला मी सुरुवात केली. कारण मग आता स्वामीचरित्र सारामृत कदाचित सगळ्यांचाच पाठ असेल आणि त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही एकदा सुरुवात करा. इतकी ओढ लागते ना ह्या सेवेची, म्हणजे असं वाटतं की रोज आपले जरी हाल होतात, कामाचा व्याप वाढतो. कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपले वैयक्तिक कामं सोडून, घरातली कामं सोडून या सेवा करायच्या असताना तेव्हा वेळही द्यावा लागतो. पण एवढं करत असतानाही खूप छान वाटतं, आपल्याला समाधान वाटतं आणि कदाचित तेच लाख मोलाचं आहे. ही सेवा करून काय मिळतं, तर ते समाधान मिळतं आपल्याला. आणि मी तुम्हालाही सांगेल, तुम्हालाही सेवा करायला सुरुवात करायची असेल तर नक्की तुम्ही सेवेला सुरुवात करा, बघा काय होतं. आणि हे होऊन लगेच मला 11 माळी पण मंत्रजप करायच्या होत्या. म्हटलं आहे वेळ तर लगेच 11 माळी पण मंत्रजप करूया. मग मी घेतली माळ आणि लागली कामाला. माझ्याकडे ना ते काउंटर मशीन पण आहे बघा, असं म्हणतो ना आपण की ते हातात असतं बघा. तर ते पण मी कधी कुठे मुलाला आणायला वगैरे जर गाडीत रिक्षात गेली ना, तर त्याचा पण मी वापर करते. तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही त्याचाही वापर करा, छान वाटतं आपल्याला. तुम्ही माळजप कशावर पण करता, माळीवर करताय किंवा कुठे पण करताय, तुम्ही ना नाम जप करताना याला महत्त्व आहे. मग हेच वापरलं पाहिजे, तेच वापरलं पाहिजे असं नाही. आता हे करून झाल्यावर मला ना घोर कष्टोद्धार स्तोत्रमचंही पठण करायचं होतं. या संदर्भात मी व्हिडिओ केला आहे, नक्कीच तो तुम्ही बघा. तर हे घोर कष्टोद्धार स्तोत्रम मी तरी रोज 3 वेळा, तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्ही 21 वेळा, 11 वेळा तुम्ही पठण करू शकता. त्याच्याचबरोबर गुरुचरित्रातला 14वा अध्याय पण मी पठण करून घेतला. कारण कसं ना 11:15च्या दरम्यान म्हटलं, कारण 12 ते 12:30 सेवा करू शकत नाही आणि तोच एक टाईम आहे की मुलालाही आणायला जावं लागतं. म्हटलं मग पटकन आपण 12च्या आत सेवा करून घेऊया. मग मग मी पटकन सेवा करायला. गुरुचरित्र अध्याय 18वा माझ्याकडे नाही आहे, तो आणायचा आहे मला. असा छोटासा ग्रंथ मिळतो. रोज गुरुचरित्र ग्रंथ उघडून 18वा अध्याय वाचण्यापेक्षा म्हटलं आता कधीही गावात गेली ना तर एखादं छान असा ग्रंथ घेऊन येईल मी सुद्धा. तर ह्या पद्धतीने सेवा होती. आज माझा सेवेचा पहिला दिवस होता. मी तुम्हालाही सांगेल, ज्यांना एका दिवसात 2 पारायण करायचं आहे ते आरामशीर करू शकता. आता माझं तसं नाही होत शक्य, कारण दुपारी पण असलं पण मुलीचा अभ्यास वगैरे घरातले कामं असतं, म्हणून मग मी ते नाहीच करत. एक माझा हळूहळू निवांत असतं आणि असला वेळ तर नक्कीच एक दिवसात 2 करण्याचा किंवा जास्त पारायण झाले तरी काही हरकत नाही. पण ज्यांना नाही शक्य होत ना एवढे 21 दिवस, तर ते करू शकता. या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. काही अडचणी असल्यास तुम्ही परत विचारा, सांगण्याचा प्रयत्न केला जाईल.
ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.